सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। टोकावडे पोलिसांची दमदार कामगिरी। चोरीला गेलेले महिलेचे सोने 3 तासात केले हस्तगत। टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सदर गुन्ह्यातील फिर्यादीनामे ही दिनांक 21 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कल्याणनगर रोडवर बळेगावच्या बस स्टॉपवर टोकावडे येथे जाण्याकरिता बसची वाट पाहत उभी असताना आरोपी सविता भोसले, मीनाक्षी काळे, शालन शिंदे, पद्मिनी काळे, जगदीश शिंदे, अविराज चंदू यांनी त्यांच्या ताब्यातील कार ही कल्याण बाजूकडून घेऊन येऊन फिर्यादीच्या समोर थांबून तुला आम्ही टोकावडेपर्यंत सोडतो असे सांगून फिर्यादीस गाडीत बसून टोकावडे गावच्या हद्दीत येऊन फिर्यादीचे गळ्यातील सोन्याचे मणिमंगळसूत्र जबरीने चोरून घेऊन फिर्यादीला गाडीतून उतरून देऊन टोकावडे धसई बाजूकडून पळून गेले। त्यानंतर फिर्यादी ही टोकावडे पोलीस ठाण्यात गेली असता टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांनी तिची तात्काळ दखल घेत सदर आरोपींचा शोध घेणे सुरू केले। पोलीस उपनिरीक्षक संजीव साखरे तसेच त्यांचे सहाय्यक कर्मचारी व महिला पोलीस शेलवले असे सदर वाहनाचा शोध घेण्यासाठी तत्काळ रवाना झाले। तसेच पोलीस ठाण्यात सदर फिर्यादी महिलेची खबर घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा घडल्यापासून तब्बल 3 तास वरील पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने पाठलाग करून सदर आरोपी व वाहन हे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपूर येथे पकडले। गुन्ह्यातील आरोपींकडून चोरीला गेलेला ऐवज हस्तगत केला। सदर गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक तपास PSI साखरे व त्यांचे सहाय्यक कर्मचारी करत आहेत। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भंगे, मुरबाड।